नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवून दाखवणार आहे व्हेज कटलेट. तर इथं बघू शकता तुम्ही सर्व साहित्य आपण इथं तयार करून घेतलेले आहे. तर इथं व्यवस्थित असं आपण सगळं साहित्य घेतले. तर इथं बघा आता आपण सर्वात आधी आपण इथं घेतलेला आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला फ्रेश मटार लागणार आहे. तर आपण इथं एक वाटी म्हणजे 1 कप भर इथं मटार घेतलेला आहे. त्यानंतर एक गाजर आपण बारीक किसणीने ज्या किसणीने खोबरं किसतो त्याच किसणीने किसून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला थोडेसे इथं मक्याचे दाणे लागणार आहेत ताजे, कोथिंबीर लागणार आहे, 3 बटाटे आपण उकडून किसून घेतलेत. त्यानंतर बघा इथं 4-5 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं आणि 3 तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथं बघा हळद घेतली थोडीशी आपण. त्यानंतर तिखट घेतलंय थोडंसं. त्यानंतर आपण इथं गरम मसाला थोडं पाव चमचा घेतलेले आहे दोन्ही पण. थोडासा हिंग आणि इथं जिरे धने भाजून मी कुटून घेतलेत आबडधोबड. चवीनुसार मीठ. त्यानंतर इथं ब्रेडचे आपण स्लाईस इथं मिक्सरवरनं काढून घेतलेले आहेत 4 आणि आपल्याला तेल लागणार आहे. तर सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मटार टाकूया. त्यानंतर इथं बघा थोडेसे आपण एक मूठभर असे मक्याचे दाणे घेतलेत ते पण टाकलेले आहेत. मिरच्या आपण ह्याच्यामध्ये तुकडे करून टाकू. त्यानंतर आल्याचे तुकडे, लसूण पाकळ्या इथं आपण टाकून घेऊया. आता सर्व साहित्य आपल्याला फक्त थोडं आबडधोबड असं काढून घ्यायचे. तर इथं बघा जास्त पेस्ट करायची नाही आपल्याला. फक्त 1-2 वेळा मागं पुढं मिक्सरचं बटन करून आपण हे बारीक करून घेतले. किंचित असं बघा 2च चमचे इथं तेल टाकले आपण. खूप कमी तेल लागते आपल्याला ह्या रेसिपीसाठी. त्यानंतर त्यात हिंग टाकलाय. त्यानंतर बघा इथं भाजून घेतलेले जिरे आणि धने. तर जिरे धने आपण इथं भाजून घेतले, चव छान लागते. कच्चे न टाकता इथं आपण भाजून घेतलेले आहेत. त्याची आपण आबडधोबड पावडर केली आणि ती आपण इथं फोडणीत टाकलेली आहे. तर 1 मिनटं ह्याला चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर इथं कांदा घेतलेला आहे एक, तो टाकून घेऊया. तर एक कांदा बघा इथं चिरून घेतला होता तो आपण घातलेला आहे. आता ह्याला 1-2 मिनटं कांद्याला चांगला आपण इथं परतून घेऊया. आता कांदा बघा परतला 1-2 मिनटं. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, पाव चमचा इथं गरम मसाला आणि पाव चमचा आपण इथं लाल तिखट टाकलेलं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार टाका. लहान मुलं जर खाणार असतील तर तिखट कमी जेवढं करू तेवढं छान. आणि इथं बघा आता आपण बनवून घेतलेला मटार, मक्याचे दाणे हे सर्व मिश्रण आपण इथं आलं, लसूण सगळं हे एकत्रितपणे आपण इथं फोडणीमध्ये टाकून घेतले. म्हणजे जो कांदा परतवलाय त्याच्यामध्ये आपण घालून घेतलेले. आता सर्व हे मिश्रण आहे ते छान असं आपल्याला 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. म्हणजे जे करून आपले कटलेट आहे ते व्यवस्थित असे छान असे लागतील. त्यानंतर बघा इथं आपण एक गाजर किसून घेतलं होतं ते पण इथं आपण घालून घेतले. 1-2-3 मिनटं फक्त आपल्याला हे सर्व मिश्रण आहे ते मीठ घालून थोडंसं आपल्याला परतून घ्यायचे. म्हणजे ह्यातला जो पाण्याचा अंश आहे तो फक्त आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. तर 1-2 मिनटं बघा हे परतून घेतलेलं आहे आता आपण. तर छान असं बघा हे थोडासा ह्याला कोरडेपणा आलेला आहे. आता त्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आपण. पुन्हा एकदा जरा परतून घेऊया. तर इथं बघू शकता छान असं ह्याला आता ह्यातलं पाणी पूर्ण आता शोषून गेलेलं आहे आणि छान असं परतलेलं आहे. आता परतून घेतल्यामुळं कटलेटची चव पण छान वाढते. तर इथं बघा आता आपण एका ताटामध्ये सर्व मिश्रण इथं पसरून थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता ह्यामध्ये बघा आता आपल्याला 3 बटाटे घेतलेत ते आपण टाकलेले आहेत. किसून घेतलेले बटाटे. त्यानंतर थोडी अशी जास्त आपण कोथिंबीर वापरलेली आहे. आता सर्व साहित्य बघा ह्या परतवलेल्या मिश्रणामध्ये बटाटा, कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर थोडं गरम असल्यामुळे मी इथं झाऱ्यानेच करते. त्यानंतर व्यवस्थित आपण हाताने हे चांगलं एकजीव करून घ्यायचे. तर इथं बघू शकता तुम्ही हाताने छान असं एकजीव करून घेतले. आता 4 ब्रेडचे स्लाईस आपण इथं मिक्सरवरनं काढून घेतले होते. तर ते आपण इथं घातलेले आहेत. व्यवस्थित आता हे मळून घेऊया आणि ह्याच्यानंतर आपल्याला फक्त 1 चमचा कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये वापरायचा आहे. म्हणजे आपले कटलेट आहेत ते जास्त तुटणार नाहीत, व्यवस्थित असे छान होतील. तर इथं बघा 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आपण इथं टाकलेले आहे. आता कॉर्नफ्लॉवर टाकून आपल्याला छान हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याचा घट्टपणा पण वाढेल आणि आपले कटलेट आहे ते तुटणार नाहीत. तवा ठेवलेला आहे आपण. ह्याच्या ठिकाणी तुम्ही पॅन पण ठेवू शकता. माझ्याकडे पॅन नाही म्हणून मी तवा ठेवलेला आहे. आता साईडला आपण परत एक 3 ब्रेडचे स्लाईस मी मिक्सरवरनं बारीक करून घेतलेत.
आता आपल्याला पाहिजे त्या आकाराचे कटलेट इथं आपण बनवून घेणार आहे. तर थोडे बदाम आकाराचे आपण हे कटलेट इथं बनवून घेतो. तर छोटासा एक गोळा घ्यायचा, व्यवस्थित हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हाताला पण चिकटत नाही आणि व्यवस्थित असा हे आपल्याला कटलेट इथं बनवता येणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही कटलेट बनवू शकता किंवा गोल पण बनवू शकता. तर आपण दोन्ही प्रकारचे कटलेट इथं बनवणार आहे. तर इथं बघू शकता छान असे आपण इथं कटलेट बनवून घेतलेला आहे. आता ह्याला इथं आपण मिक्सरवरनं काढलेला ब्रेडचा चोरा आहे तो इथं लावून घेतलेला आहे. तर त्याच प्रकारे दुसरंही कटलेट आपण आता इथं बनवून घेऊया. तुमच्या आवडीचे तुम्ही कुठलाही आकार इथं देऊ शकता. चौकोनी करा, गोल करा किंवा हा मी जसा करते तसा करा. तुम्हाला आवडतील त्या आकाराचे तुम्ही हे कटलेट बनवू शकता. दिसायला छान दिसतात. तर इथं बघू शकता अशा प्रकारे आपण हे कटलेट इथे बनवून घेणार आहे. तर अर्धे कटलेट आपण थोडे बदाम आकाराचे केले आणि बाकी सर्व आपण इथं गोल आकाराचे केलेले आहेत. तर सर्व कटलेट बनवून तयार झालेले आहेत आता. आता तवा पण छान तापला आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया. अगदी कमी तेलामध्ये होणारी रेसिपी आहे, पण चवीलाही छान आहे. तर तेल सगळीकडे पसरवून घेतलं आणि सर्व कटलेट आता तव्यावर एक आपण ठेवूया. गॅस आपण मोठा ठेवला होता, आता पूर्ण बारीक करून घेतला आहे. तवा आपण तापून घेतला सगळीकडनं छान आणि त्यानंतर तेल टाकून हे कटलेट इथे व्यवस्थित असे आपण लांब लांब असे ठेवून घेतलेले आहेत. तर इथं बघू शकता गॅस एकदम मीडियम ठेवायचा आणि व्यवस्थित असे खालच्या साईडने हे कटलेट इथे आपल्याला भाजून घ्यायचे. तर इथं बघा एका साईडने आता कटलेट छान आपले तयार आता झालेले आहेत. आता आपण ह्याला पलटी करून घेऊया. अगदी खूप कमी तेलामध्ये 3 ते 4 छोट्या चमचे इतकंच तेल आपण इथं ह्या रेसिपीसाठी वापरलेलं आहे. आता सर्व कटलेट आपण इथं पलटी करून घेऊया. छान बघा इथं कलर पण आलेला आहे आणि सर्व कटलेट आपण इथं पलटी करून घेतलेले आहेत. आता खालच्या साईडने पण आपण असेच वरच्या साईडचे जे झाले त्याच कलरचे करून घ्यायचे, म्हणजे आपले कटलेट तयार झाले. तर किंचित असं बघा उलटण्याने मी एक टिपका तेल सोडते, म्हणजे छान असे वरून खुसखुशीत असे हे छान कटलेट तयार होते. तर कटलेट आपले आता छान तयार झालेले आहेत. आता आता आपण इथं एका ताटात ह्याला काढायला घेणार आहे. तर इथं बघू शकता आता तयार झालेले कटलेट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथं बघू शकता तुम्ही एका ताटामध्ये आपण हे कटलेट काढून घेतले. तो खूप छान असे हे कटलेट चवीला लागतात बघा. अगदी तुमच्याकडे जर फ्रीजमध्ये भाज्या असतील तर अशा प्रकारचे कटलेट करून बघा तुम्ही. झटपट होतात आणि कमी तेलात होतात. तर आता कटलेट बरोबर खाण्यासाठी आपण एका वाटीत इथं सॉस ठेवलेला आहे. अगदी नाही काही जरी नसलं तरी हे कटलेट चवीला खूप छान लागतात. तर इथं बघू शकता व्यवस्थित असे कटलेट आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेतलेत. तर इथं बघू शकता तर मस्त भरपूर असे भाज्या टाकून आपण हे कटलेट बनवलेले आहेत. सोबत आपण इथं सॉस घेतलेला आहे. तर सॉसबरोबर तर हे कटलेट खूप सुंदर लागतं. तर अशा प्रकारे कटलेट तुम्ही लहान मुलांनाही करू शकता किंवा मोठ्यांनाही करू शकता. मुलांच्या टिफिनसाठी पण जर मुलं भाज्या खात नाहीत तर अशा प्रकारे भाज्या वापरून तुम्ही कटलेट करून बघा. खूप सुंदर होतात. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.